या ठिकाणी पंकज कुलकर्णी सर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत। NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण त्यांची मुलाखत घेत आहोत। ते या ठिकाणी वेटरन्स किंवा इंडस्ट्रियल क्रीडा स्पर्धेमध्ये 100 मीटरच्या स्पर्धेत ते थर्ड रौप्य पदक त्यांना मिळालेलं आहे। नमस्कार सर। नमस्कार सर, तुम्ही आता जी स्पर्धा खेळला तर ह्याची प्रॅक्टिस कधीपासून करताय तुम्ही? मी जवळपास गेली 15 वर्ष या स्पर्धेमध्ये भाग घेत आहे टाटा मोटर्सकडनं। आतापर्यंत 3 वेळा मी 100 मीटरची स्पर्धा जिंकलेली आहे। तसंच महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाची जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये सेकंड प्राइज मिळालं होतं मला। आणि गेली 15 वर्ष मी कंपनीकडून करतो आणि आज मला माझं वय 56 आहे आणि आता जी रेस झाली ती 45+ या ग्रुपची होती आणि त्याच्यात मी थर्ड नंबर मिळाला, मला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आहे। सर, तुम्ही गेली 15 वर्षे करता, आता गोव्यामध्ये पण तुम्ही सहभाग घेतला होता, तर ह्याच्यासाठी प्रॅक्टिस कुठे करता तुम्ही? मी सणस ग्राउंड पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो, सणस ग्राउंडवर, आणि रेग्युलर प्रॅक्टिस असते माझी। संध्याकाळी मी 7 नंतर ग्राउंडवर जातो, 7 ते 8:30 पर्यंत मी ग्राउंडवर असतो। रोजचे वेगवेगळे वर्कआउट असतात, त्याप्रमाणे माझं प्रॅक्टिस चालते। तुम्हाला हे सवय, जी प्रॅक्टिसची सवय कधीपासून आहे खेळाच्या संदर्भातली? मी 40 वर्षापर्यंत मला ॲथलेटिक्स काय माहीत नव्हतं, पण मी 40व्या वर्षानंतर मी माझी प्रॅक्टिस चालू केली, ॲथलेटिक्स चालू केलं आणि आज मला 56 वय आहे। मी 15 वर्षे सतत खेळतोय। 40 वर्षानंतर मला गोडी लागली आहे ॲथलेटिक्सची। गुड, चांगली गोष्ट सर। सर, याच्यासाठी तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन वगैरे कोणाचं होतं? मला पुण्यामध्ये एक संजय पाटणकर म्हणून आहेत। काही वेळा मी माझी मोठी स्पर्धा जी असते, राष्ट्रीय म्हणा किंवा स्टेट लेवलची म्हणा, तिथं मी संजय पाटणकरांचं मार्गदर्शन घेतो। युनिक स्पोर्ट्स म्हणून आहे त्यांचं। तर याच्यामध्ये मार्गदर्शन म्हणजे काय, कोणत्या पद्धतीने कसं खेळायचं त्याच्याविषयी? त्यांचं जे वर्कआउट जे आहे ते मला सांगतात की आज जम्पिंग एक्सरसाइज करायची, आज रनिंग एक्सरसाइज करायची, आज स्पीड वर्कआउट करायचं, आज पटलेग करायचं, म्हणजे असे वेगळे दर दिवसाला त्यांचं वर्कआउट वेगळं असतं। त्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शकाखाली सराव करतो। म्हणजे तुमच्याबरोबर इतर कोण तुमच्यासारखे ज्येष्ठ खेळाडू आहेत का त्यांच्याकडे? आहेत ना, त्यांच्या आहेत, दोघं तिघ आहेत पुण्यातले, त्यांच्याबरोबर आम्ही तिघं चौघं सराव करतो। निश्चितच सर, या ठिकाणी चांगली गोष्ट आहे, परंतु तुम्ही कोथरूडवरून सणस म्हणजे खूप अंतर आहे, 7 ते 8 किलोमीटर आहे। मग तुम्ही कशा पद्धतीने येता? मी मोटरसायकलवर येतो रोज संध्याकाळी। आणि इंडस्ट्री कोणत्या कंपनी सर्व्हिसला? टाटा मोटर्समध्ये। आणि कंपनीतून काय फॅसिलिटी मिळतात? कंपनीकडून पण आम्हाला फॅसिलिटी मिळते। प्रॅक्टिससाठी आम्हाला रोज 2 तास लवकर सोडतात। तसंच जे आम्हाला हे शूज लागतात, बूट लागतात किंवा काय स्पाईक वगैरे लागतात ते आम्हाला कंपनीकडनं मिळतात। ट्रॅकसूट मिळतो, डेली आपला टी-शर्ट वगैरे मिळतो। आणि कंपनी, तुमचा जॉब काय? मी सिनियर ऑफिसर म्हणून तिथे काम करतो आता टाटा मोटर्समध्ये। तुमच्या मुलांना वगैरे तुम्ही काय मार्गदर्शन? माझा मुलगा पण नॅशनल प्लेअर आहे, गौरव कुलकर्णी त्याचं नाव। त्याने आता सोडून सर्व्हिसला लागल्यामुळे तो सुद्धा महाराष्ट्राकडनं नॅशनल खेळलेला आहे ॲथलेटिक्समध्ये। 100 आणि 200 मीटरचा इव्हेंट होता। मुलाला आवड लागल्यामुळे तुम्ही केली का तुमच्यामुळे मुलामुळे मला आवड लागली? गुड, चांगली गोष्ट सर। निश्चितच या ठिकाणी चांगली गोष्ट आहे की मुलामुळे बऱ्याचशा पालकांना इच्छा असते, परंतु मुलाच्या आवडी खातर तुम्ही करताय पालक म्हणून, तर ही खूप चांगली गोष्ट आहे। आणि आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली त्याबद्दल आपला आभारी आहे। धन्यवाद सर। ओके सर, धन्यवाद, थँक्यू।